शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये भानुशाली वकिलांनी डोकं लावताच खूप मोठा प्रलय आलेला आहे। भानुशाली वकिलांना भूमीला फोनवरती सगळं बोलणं समजलेलं आहे की तिला कोणीतरी ब्लॅकमेल करतंय आणि त्यामुळे भानुशाली वकिलांनी वकिली डोक्याने हा मॅटर सॉल्व करायचा आणि भूमीला एक मैत्रीण म्हणून मदत करण्याचा खूप मोठा निर्णय घेताच आता मात्र महाजनांच्या घरामध्ये खूप मोठा प्रलय आलेला असतो आणि आता घाणेरड्या कारस्थानाचा भयानक दुसरा अध्याय सुरू होणार असतो। रागिणीच्या घाणेरड्या डोक्यामधल्या घाणेरड्या कल्पनेमुळे आता मात्र ती दुसरा अध्याय सुरू करते, पण याचा शेवट भानुशाली वकिलांवरती होणार असतो याची कुणाला सुतराम कल्पना पण नसते। भानुशाली वकिलांवरती हा होणारा शेवट म्हणजे नक्की काय आहे आणि आता इकडे नक्की पुढे मालिकेमध्ये भानुशाली वकिलांची भूमिका कशी आता मध्यवर्ती ठरणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। इकडे भानुशाली वकिलांना भूमीने ज्या वेळेला फोन स्पीकरवरती असताना समोर रागिणी असताना सांगितलेलं असतं की तुम्ही या मॅटरमध्ये पडू नका, हा माझा घरगुती मॅटर आहे आणि या मॅटरमध्ये म्हणजे कुणीही बाहेरच्यांनी पडू नये असं मला वाटतं। या सगळ्यामध्ये तुम्ही या सगळ्यापासून लांब राहा, कारण कोणत्या योग्य वेळी काय करायचं हा निर्णय फक्त मी घेणार आहे असं म्हणत भूमीने भानुशाली वकिलांना या प्रकरणापासून लांब राहण्याचा इशारा तर केलेला असतो, पण भानुशाली वकिलांना हा इशारा कळतो की भूमी मॅडमनी हे सगळं मनापासून केलेलं नाहीये। भूमी मॅडमना या सगळ्यामध्ये कोणीतरी अडकवते आणि मला भूमी मॅडमची काहीही करून मदत करायलाच पाहिजे असा विचार करत भानुशाली वकील खूप मोठं पाऊल उचलतात। आत्तापर्यंत जे पुरावे भानुशाली वकिलाकडे असतात ते डायरेक्ट आता घरात नाही तर डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी भानुशाली वकिलांनी खूप मोठा डाव रचलेला असतो, ज्याची कल्पना रागिणीला नसते। रागिणीच्या डोक्यामध्ये वेगळंच काहीतरी चालू असतं। तोपर्यंत इकडे आता आकाशला रागिणी उगाचच भूमीच्या विरुद्ध भडकवण्याचं काम करत असते, जेणेकरून रागिणीचा मार्ग सोपा व्हावा आणि आता आकाशला आपल्या बाजूने वळवून भूमीच्या विरोधात करत तिला वाटतं की आपण भूमीला एकटं पाडू, पण तिला माहित नसतं आकाश आणि भूमी यांचं नातं अतूट असतं। आकाशला आपल्या मांडीवरती घेत रागिणी म्हणते, अरे बघ तरी सायकल राणी तुझी अजून पण आलेली नाहीये, कुठे गेले बघ, कारण आज तुला ऑफिसमध्ये पण एकट्याला सोडून ती गेली। यावरती आकाश म्हणतो, नाही नाही सायकल राणी असं कधी करत नाही। रागिणी सांगते, तू भोळा आहेस रे आकाश, म्हणजे नवरा बायकोमध्ये कोणतीही गोष्ट लपवाछपवी करायची नसते, पण तुझी सायकल राणी तुला खरं सांगते का? तू विचार बरं तिला की आज सकाळी तुला ऑफिसला एकट्याला सोडून ती कुठे गेली होती। रागिणी इकडे वेगळाच डाव खेळत असते। आकाश विचार करतो की आत्या बोलते ते खरं की सायकल राणी माझ्यासोबत नव्हती ते खरं। आत्या बोलते तर मी सायकल राणीला विचारून बघतो की तू कुठे गेली होतीस। असा विचार करत आकाश आता भूमीबरोबर ती रागावून बसतो, कारण रागिणीने हे सगळं प्लॅन केलेलं असतं। मग भूमी घरी येते आणि आकाशला म्हणते, आकाश काय झाले, तू का बरं असं माझ्यावरती रुसलायस? यावरती आकाश सांगतो, सायकल राणी तू मला ऑफिसला जाताना एकट्याला सोडून कुठे गेली होतीस? आता भूमीकडे उत्तर नसतं आणि भूमीला आत्याबद्दलचं काही सध्या सांगायचं नसतं, कारण प्रशांत अजूनही कस्टडीत असतो। मग आकाश रागावून बसतो, तिकडे तोंड फिरवून झोपतो। भूमी सांगते, आकाश ऐक ना, माझं म्हणणं तरी ऐक ना, असा माझ्यावरती रुसू नकोस ना, तू माझं म्हणणं तरी ऐक, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। पण आकाश काही बोलायला तयार नसतो, त्याला रागिणीने मनात भरवलेला संशय असतो आणि त्यामुळे आकाश म्हणतो, सायकल राणी तू माझ्याशी खरं बोलत नाहीस ना? आता तोपर्यंत इकडे रागिणीने पुढची खेळी खेळलेली असते। रागिणी येते आता इकडे भूमीच्या माहेरी, तिकडे पौर्णिमा असते आणि रागिणी पौर्णिमाला म्हणते, मूर्ख मुली पचकलीस ना, म्हणून तुझ्यावरती विश्वास ठेवायला मी मागत नव्हते, पण आता माझा विश्वास तुझ्यावरचा पूर्णपणे उडालाय, त्यामुळे तुझ्या भावाला मी किडनॅप केलंय। निलांबरी म्हणते, कुठे आहे प्रशांत? यावरती आता रागिणी सांगते, प्रशांत माझ्या ताब्यात आहे आणि प्रशांतला सुखरूप सोडवणं न सोडवणं हे पूर्णपणे भूमीच्या हातात आहे। जर भूमी मी सांगेन तसं वागेल तरच तुमचा प्रशांत घरी येईल। आता निलांबरी लगेचच भूमीला कॉल करते, भूमीला कॉल करून घडलेला प्रकार सांगते आणि प्रशांत गायब आहे हे सांगते। भूमी म्हणते, हो आई मला माहिती आहे आणि तू काळजी करू नकोस, मी प्रशांतला सोडवणार आहे। निलांबरी म्हणते, हे बघ काळजी करू नको वगैरे काही नाही, माझा प्रशांत माझ्याकडे सुखरूप आला पाहिजे। आता फोन ठेवल्यावरती भानुशाली वकील पुन्हा भूमीला फोन करतात आणि म्हणतात, मॅडम कोणत्या तुम्ही अडचणीत आहात मला सांगा। यावरती भूमी आता घडलेला प्रकार भानुशाली वकिलांना सांगते। भानुशाली वकील म्हणतात, काळजी करू नका, मी सर्वतोपरी तुमची मदत करेन आणि त्यांना धडा शिकवायला मीच कारणीभूत ठरेन। आता हे सगळं बोलणं रागिणी ऐकते आणि ती विचार करते, म्हणजे ह्या भानुशाली वकिलाला अजूनही अद्दल घडलेली नाही, तर आता मला ही अद्दल घडवावीच लागेल। इकडे आता निलांबरी सांगत असते, काहीही झालं तरी माझा प्रशांत सुटला पाहिजे। पौर्णिमा म्हणते, आपण सगळेच अडकलोय यामध्ये, या महाकारस्थानी रागिणी बाईमुळे आपण अडकलोय, आपल्याला या सगळ्यात
यातनं सोडवण्यासाठी आता भूमिताईलाच काहीतरी करायला पाहिजे. आता भूमी बाहेर जायला निघते त्यावेळेला आकाश म्हणतो, सायकल राणी थांब. आता रागिणीनेच भरवलेलं असतं की तुझ्या बायकोला जास्त बाहेर पाठवू नकोस. याच्यावरती भूमी सांगते, मला महत्वाचं काम आहे, मला जायलाच पाहिजे. रागिणी म्हणते, कसलं ग तुझं महत्वाचं काम? मला माहिती आहे तू कुणाला तरी भेटायला चाललेस ना. याच्यावरती रागिणीला आता भूमी म्हणते, नाही आत्या, असं काही नाहीये. यावरती रागिणी म्हणते, मला माहिती आहे तुला भानुशाली वकिलांचा कॉल आला होता ना. आकाश बघितलंस का? तुझी सायकल राणी भानुशाली वकिलांना भेटायला चालले, तुला सांगत पण नाही. आकाश म्हणतो, तू कोण आहे ते भानुशाली वकील? आणि आता भूमीला कळत नाही की रागिणीला काय डाव खेळायचा आहे. भूमी हादरते. भानुशाली वकिलांचं नाव ऐकल्यावरती राजा काका म्हणतात, भूमी कोण आहे भानुशाली वकील? भूमी सांगते, काका अहो आपल्या ज्या वेळेला आकाशवरती आरोप झाला होता सोनियाने केलेला त्यावेळेचे वकील. काका म्हणतात, पण आता तुझं काय काम? यावरती भूमी सांगते, माझं थोडंसं काम आहे आणि निघून जाते. निघून गेल्यावरती रागिणी इकडे जबरदस्त कारस्थान करते. रागिणी सगळ्यांच्या मनामध्ये भानुशाली वकील आणि भूमी यांचं काहीतरी अफेअर चालू आहे ही भावना भडकवण्याचा प्रयत्न करते. आकाशला भूमीच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करते. आणि आता राजा काका, आजी या सगळ्यांना, कारण 1-2 घटना अशा घडलेल्या असतात की भूमी आकाशला अर्धवट ऑफिसला सोडून भानुशाली वकिलांसोबत गेलेली असते. त्यानंतर आत्ता सुद्धा ती भानुशाली वकिलांना भेटायला गेली असते. राजा काका म्हणतात, नाही नाही, भूमी असं काही करेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये. आता मात्र इकडे रागिणीचा डाव असतो की भानुशाली वकिलांना आणि भूमीला दोघांना एकमेकांचं अफेअर आहे असं जोडून आपला डाव साध्य करून घ्यायचा. घाणेरड्या कारस्थानाचा भयानक दुसरा अध्याय तर सुरू झालेला असतो आणि भूमी खरंच भानुशाली वकिलांना भेटायला पण गेलेली असते. इकडे आकाशच्या मनामध्ये रागिणीने अचूक कारस्थान भरवलेलं असतं की भूमी तुझ्यापासून लांब जाते, काहीतरी कारस्थान करते. राजा काका आणि आजी समोर पण भूमी अचानक गेल्यामुळे, ते अचानकपणे असं सगळं घडल्यामुळे आता सगळ्यांचा रागिणीवरती हळूहळू विश्वास बसायला लागतो. त्यामुळे भानुशाली वकिलांनी वकिली डोकं लावत जे कागदपत्र जमा करण्यासाठी निघालेले असतात त्यामुळे रागिणीने प्रलय आणलेला असतो. घाणेरड्या कारस्थानाचा भयानक अध्याय सुरू झालाय. आता हा भयानक अध्याय कुठपर्यंत जाणार? भूमी आकाश याच्यामध्ये दुरावणार का? भूमीवरचा घरच्यांचा विश्वास कमी होणार का? की भानुशाली वकील हुशारीने भूमीला सगळ्यापासून सोडवत रागिणीला यात अडकवणार? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.